मी अजिबात त्यांच्यावर काही टीका केलेली नाही. त्यांनी माझी पत्रकार परिषद बघावी. कदाचित त्यांना कोणतरी ब्रीफिंग चुकीचं करतं आहे किंवा ते कोणाकडनं चुकीच्या माणसाकडनं ऐकून घेत आहे. काल रात्रीच्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं की विष्णूची तुलना करावी, रामाची करावी हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे. स्वतःच्या नेत्याला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. पण मी दुसरा प्रश्न असं विचारला, ज्यावेळी महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना पुरस्कार दिला, दिल्लीमध्ये संजय नहारनं महादजी शिंदे पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं, त्यावेळी यांच्या पोटात पोटसूळ का उठला हा माझा प्रश्न आहे. मी विष्णूची उपमा दिली, अजून कोणाची पण द्या, आणि त्या देवांबद्दल आदर आहे म्हणूनच मी इथं आलो ना एवढ्या कामातनं. त्याच्यामुळे देवांची उपमा दिल्यानंतर देव पण येत नाही हे देखील काही लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या कुठच्याच गोष्टीला मी टीका केलेली नाही. त्यांनी ब्रीफिंग घेताना जरा चांगल्या माणसांकडनं घ्यावं, जेणेकरून अशा पद्धतीची चुकीची माहिती त्यांना मिळणार नाही. उद्धव ठाकरेंनी कोकणाचा दौरा करावा, एकही गद्दार उरणार नाही, कोण अडवतो ते मी बघतो, असं आज संजय राऊत म्हणाले. हा गद्दार उरलेच नाहीत ना. बरोबर आहे, मग त्याच्याशी आम्ही सहमत आहोत ना. बघा, दीपक केसरकर निवडून आले, निलेश राणे निवडून आले, नितेश राणे निवडून आले, किरण भैया सामंत निवडून आले, उदय सामंत निवडून आला. एक फक्त ठीक आहे, जरा आमच्या काही चुकांमुळे राहिलं, तिकडे योगेश कदम निवडून आले, शेखर निकम निवडून आले, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, त्याच्यानंतर BJPचे सगळे आमदार, आदितीताई तटकरे. आमच्या 3 जिल्ह्यामध्ये 15 पैकी 14 जागा निवडून आल्यात. याचाच अर्थ गद्दारांचं नामोनिशाण आम्ही मिटवून टाकलेलं आहे.